नमस्कार मंडळी. तर बघा मस्त असं शिरा बनवलेला आहे आज द्वादशी सोडण्यासाठी सकाळचं. तर हा आहे मोठा केसरी रवा, त्याच्यासाठी गूळ, वेलची पावडर आणि आपले काजू बदामचे काप आणि थोडासा रंग म्हणजेच खायचा कलर आहे. तर तो पिवळा असा आहे. त्यासाठी बघा भांड्यामध्ये तेल घातलं. तेल थोडंसं जास्तच घालायचं. तुपामध्ये शक्यतो हा शिरा केला की थोडंसं त्याला चिकटपणा येतो, तर त्यासाठी आपण तेलामध्येच करणार आहोत. तुपामध्येही केला तरीही चालेल. आणि हे बघा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा 1-5 मिनिटे. आणि जास्त पण आपल्याला करपू द्यायचा नाही, अगदी थोडासा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. आणि नंतर छान असा भाजून घेतल्यावरती बघा मग मी एकसारखं हलवत राहायचं, कारण आपल्याला हा रवा करपू द्यायचा नाही. थोडासा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि नंतर छान असा परतून घेऊन मग मी गूळ घातला 1 वाटी. तर गूळ तुम्हाला हवा त्या गोडीनुसार तुम्ही घालू शकता. तर गूळ घालून घेतला. नंतर पाणी घातलं. पाणी गरमही घातलं तरी चालेल आणि किंवा थंडही घातलं तरीही चालेल. आणि ही आपली जी काजू बदामचं बारीक भरड केलेली होती ती घातली. आणि थोडीशी वेलची पावडर घातली. आणि हा बघा थोडासा रंग, कारण रवा असा सुरेख दिसतो, एकदम सुंदर छान असा. आणि 10 मिनिटे आपल्याला याला झाकण लावून ठेवायचं आहे. तर मस्त असा टेस्टी शिरा होतो केसरी रवा. तुम्ही असा करता का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर मी मोठंही जेवण करायचं झालं तर असाच रवा करते, पण त्याच्यामध्ये आज फक्त वेलची पावडर घातलेली आहे. तर बऱ्याचदा मी वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर आणि बडीशेप असं त्याचं पावडर बनवून ठेवते मी नेहमी. तर ती पावडर पूर्ण सगळी घातली की खूप छान टेस्ट येते. बडीशेपने एक छान टेस्ट येते या शिऱ्याला. तर हा थोडासा करायचा आहे अगदी, आणि माझ्या मम्मीला पाहिजे होता म्हणून तिच्यासाठी करायचा चालू आहे आज शिरा. तर म्हटलं सगळ्यांनाच हा नाश्ता. तर बघा अशा पद्धतीनं शिरा बनवला आणि आमच्या मास्तरांना खायला दिला. मस्त वर अशी तुपाची धार घातली बघा. तर वरून तुपाची धार घालायची, एकदम टेस्टी 1 नंबर असा शिरा लागतो. तर शिरा असा तुम्हाला आवडतो का नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.